महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुण्यातील बालेवाडी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला माजी मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली। जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या की हंगामी काळात पक्षाचा विस्तार कसा होईल, पक्षाचे सदस्य कसे वाढतील, पक्षाचे येण्याची संख्या वाढावीत असे निर्देश यावेळी पदाधिकाऱ्यांना देण्यात आले। धुळे जिल्हाभरातून सुमारे 500 वर कार्यकर्ते व राष्ट्रवादीच्या राज्यस्तरीय वर्धापन दिनाला जाणार असल्याचं यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी स्पष्ट केलं आहे। जिल्ह्यामध्ये आमच्या प्रत्येक तालुक्याचं टार्गेट आणि जिल्ह्याचं टार्गेट हे ठरलेलं आहे। धुळे जिल्ह्यातून साधारण 400 ते 500 कार्यकर्ते चारही 5 मतदारसंघामधनं ते 500 कार्यकर्ते जाण्याची शक्यता आहे आणि त्याचं नियोजन आम्ही लावलेलं आहे। त्यात नंदुरबार जिल्हा असेल, नंदुरबार जिल्ह्यातून साधारण 350 ते 400 कार्यकर्ते जातील। जळगाव जिल्ह्यातून 500 ते 600 कार्यकर्ते हे 10 तारखेला वर्धापन दिनानिमित्त दुपारी 2 वाजेपर्यंत पुण्याला पोहोचतील। चमत्कार घडू शकतो, काय चमत्काराची अपेक्षा आपण व्यक्त केली? ते चमत्कार हाच घडणार आहे की आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांनी ज्या दिवसापासून सांभाळलेली आहे, आज महाराष्ट्राचा जनतेचा त्यांच्यावर असलेला विश्वास आणि त्या विश्वासापोटी पक्षामध्ये असलेली वाढ जी आता धुळे जिल्ह्यात बघितली असेल, जळगाव जिल्ह्यात बघितली असेल, नंदुरबार जिल्ह्यात बघितली असेल की अनेक वेगवेगळ्या पक्षामध्ये अनेक वर्ष काम करणारे कार्यकर्ते अजितदादांच्या विचाराला जर का जुळत असतील तर ती ताकद पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये जरी 2 मेळावे वेगळे वेगळे होत असले तरी तिथे घटलेली आपल्याला दिसेल आणि अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वाढलेली ताकद सुद्धा त्याच दिवशी आपल्याला पुण्याला दुसऱ्या मेळाव्याला सुद्धा दिसेल। हे आश्चर्य आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी बघायला मिळेल। आता प्रत्येक गट जो आहे 2 असतील 3 असतील ते आता समोरच्या गटाचं काम करायला लागलेले आहेत। 1 नंबरचा गट 2 नंबरच्या गटाचं काम करतोय आणि 2 नंबरच्या गटाचं 1 नंबरच्या गटाचं काम करतोय। त्याच्यामुळे गटतट हे काही राहिलेले नाही आहेत। जेवढे गट आहेत त्यांना वाटणारा विरोधातला गट जो आहे तो त्याचं काम ते करायला लागलेले आहेत। त्यामुळे गटतट मला आता या धुळे जिल्ह्यात तरी आता कुठे काही दिसत नाही। मलाच विचारून त्यांनी हे बघा, मुळामध्ये 2 जिल्हाध्यक्ष असतात, एक ग्रामीणचा जिल्हाध्यक्ष असतो आणि धुळे शहराचा जिल्हाध्यक्ष वेगळा असतो। जळगाव जिल्ह्यामध्ये रावेर मतदारसंघाचा एक गट जिल्हाध्यक्ष आहे, जळगाव लोकसभा मतदारसंघाचा एक जिल्हाध्यक्ष आहे आणि जळगाव शहराचा एक 3रा जिल्हाध्यक्ष आहे। म्हणजे याचा अर्थ तिघं जिल्हाध्यक्षांनी वेगवेगळी जर का बैठक घेतली असेल तर ती काही वावगी ठरण्याचं समजण्याचं काही कारण नाही। कैलास चौधरी इथं आहेत, उद्याच्या बैठकीला ही नेते मंडळी सगळी इथं असणार आहे। शहराच्या जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वात चालणारी ती बैठक असणार आहे। त्यामुळे प्रत्येक जिल्हाध्यक्षाची वेगवेगळी बैठक असू शकते, ही ग्रामीणची होती। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।